आपल्या भारतीयांसाठी गणेशोत्सव अतिशय महत्त्वाचा सण आहे। श्री गणेश हे बुद्धीचे दैवत आहे। भारतीयांना गणपती बाप्पा ज्ञानाचे वरदान देऊ दे, ज्यामुळे ज्ञानाच्या जोरावर आपण विश्वाचे दिशादर्शक बनू। येणाऱ्या काळात भारत विश्वगुरू बनणार आहे। श्री गणेशाचे आशीर्वाद नेहमीच आपल्या मागे राहतील। सर्वांच्या जीवनातील दुःख दूर होऊन सुख समृद्धी लाभो हीच प्रार्थना केली आहे। गणेशोत्सव संपूर्ण देशाला काय शुभेच्छा। गणेशोत्सव हे आपल्या विद्येचं दैवत आहे आणि आपलं ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, नॉलेज ही एक मोठी शक्ती आहे आणि आपण येणाऱ्या काळात विश्वगुरू बनणार आहोत। जगातली तिसरी महान आर्थिक व्यवस्था बनणार आहोत। याचा संबंध नॉलेजशी आहे, ज्ञानाशी आहे। इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी, एंटरप्रिनरशिप, सायन्स आणि त्यामुळे भगवान गणेशजी आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देतील की आपण जगात विश्वगुरू बनू आणि आपल्या या ज्ञान। आज गणेशोत्सव आहे, काय महाराष्ट्राला, देशाला तुम्ही आपल्या भारतीयांकरता गणेशोत्सव हा अतिशय महत्त्वाचा सण आहे। गुरु बनू आणि आपल्या या ज्ञानामुळे आपला तर विकास होईलच, पण विश्वाचं कल्याण होईल। कारण सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया, विश्व का कल्याण हो ही आमची संस्कृती आहे। नक्कीच भगवान गणेशचा आशीर्वाद आमच्याही मागे राहील आणि निश्चितपणे सुखकर्ता आणि दुःखहर्ता म्हणजे दुःखाला दूर करणारं आणि सुखाचं रक्षण करणारं असं गणेशजींचं वर्णन आहे। आमच्या सगळ्यांच्या जीवनातलं दुःख दूर हो आणि सुख, समृद्धी आणि संपन्नता येऊ हीच आपण सगळेजण आजच्या दिवशी गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो। आणि तुमच्या पाचही नातवंडांनी एक वेगळं गणपती घरी बसवलं आहे आणि आजोबांनी पण त्यांना परवानगी दिली गणेशोत्सवाचे संस्कार मुलांना घडावेत, हे हेतू आहे मागे। त्यांनी स्वतः इस्रोचं जसं स्टेशन आहे रॉकेट लॉन्चर, ते स्वतः मार्केटमधून विकत आणलं, ते स्वतः बनवलं, बॅकग्राऊंडला चंद्र उभा केला। त्यांच्याबद्दलची, विज्ञानाबद्दलची जी जिज्ञासा आहे त्याला आम्ही समर्थन करायचा प्रयत्न केला, पण एवढ्या लहान वयात एवढ्या सगळ्या कल्पना आहेत, हे खरंच कौतुकास्पद आहे। आमच्या लहानपणी आम्ही एवढा दूरचा विचार नव्हता केला। राजकीय मागण्या आने वाले चुनाव को लेके महाराष्ट्र में चुनाव है, आने वाले भगवान से प्रार्थना की आपने? नहीं, निवडणुकी चुनाव के लिए भगवान को कुछ मांगने की आवश्यकता नहीं है। भगवान हमारे ऊपर प्रसन्न है और चुनाव में हमको अच्छा यश मिलेगा। नितीजी, पुढचा एक महिना तुम्ही प्रदेश भाजपला देणार आहात, काल ती न्यूज जाहीर झाली, कसे तुमचे कार्यक्रम असतात? अजून तर नाही, पण मागच्या वेळी लोकसभेत 55 सभा घेतल्या होत्या, यावेळी पण जाईन सगळीकडे।